दवाखान्यातून आल्यावर म्हणायचं औषध घेतो का? तू औषध ग ग ग ग ग. शेण खावा शेण, पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना तो कपाशीत सोडा, नाही तर टमाट्यात सोडा. तो काही करीत नाही मला. तो उलटा रिकाम खोकं पाहिलं तर म्हणतो औषधी का. काय होत नाही. पोरांच्या बाबतीत घाबरू नका. पोरांच्या प्रत्येक आईनं जर शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला ना 50% लफडे आठवड्यात बंद होतील. अजिबात शाळेत जाताना मुलीला मोबाईल द्यायचा नाही. पण आई खुडीची. आई म्हणते असावा प्रसंगाला आला प्रसंग. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. प्रत्येक बापानं जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि त्याच्यामुळे येडी पोरं पैदा केली. सरळ बस रे. आता फक्त लहान आली पोर. तुम्ही थोडी इकडे सर त्यांना पुढे घाल रे. ती लहान आली उठ रे तिथून. लहान आली पोरं पुढे या. उठ तिथून. उठ इकडे माझ्या हाताखाली आहे. हा असं ये. तो उठ रे उठ. हा ते मागचं बाय तुझ्या मागं लपलं ती. हा ते कान टुपीवालं घे एक पुढं. हा इथं माझ्या हाताखाली या. इकडं सरक रे. इकडं सरक. हा या इकडं. तुम्ही 2-4 जण चला. हा तुम्ही बसा. हा या इकडं. हा तू उठ रे तिथून. ये इकडं ये. हा उठ चाल इकडे. हाताखाली आहे माया. 31-12 इकडे या. इथं बस. हा असं सरळ बसा. मोठ्यानं बोला. घाबरायचं. अख्ख्या बीडमध्ये चालू आहे बरं का कीर्तन. हा प्रत्येकाच्या टीव्हीला चालू आहे ना. मग सावध बसा. घाबरायचं. मोकळा बसायचं. हातबीत बांधायचे नाही. रिलॅक्स. आपल्या बैठे सावधान. हा आपल्या कीर्तनाला घाबरायचं नाही. कीर्तन कोणाचं आहे? माझं नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहे. घाबरायचं. फटाफटा बोलायचं. फटाफटा बोलायचं फास्ट. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ त्या का खरी वाजले की 12 करेक्ट. शिला की जवानी करेक्ट. मुन्नी बदनाम हुई करेक्ट. वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट. मध्यभागी मोठ्याले पोरण बोलायचं नाही. मध्यभागी भांग पडतं त्या भांगाचं नाव तेरे नाम करेक्ट. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी शब्बास. शिंगम मधलं अजय देवगणचं नाव बाजीराव करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं तेरी मेरी करेक्ट. देवयानी मधला गाजलेला शर्ट संग्राम करेक्ट. देवयानी मधलं गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण. या 2 महिन्यात गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा दुनिया दारी. आता काल परवा रिलीज झालेला नवीन मराठी सिनेमा कोणता? मराठी करेक्ट. वा वा वा. टाइमपास. अजून बेदुने 5 आला का नाही? आला का? आला. आणि हिंदी कोणता निघाला या आठवड्यात? झुंदरी. आमचं आयुष्य बोगस गेलं रे भाऊ. बोगस. पुढचा प्रश्न जोरात. घाबरायचं. या महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं करेक्ट. उभा राह. उभा राह. उभा राह. उभा राह. उभा राह ना. उभा राह रे तू. कोणतं आहे रे? कोणतं? दिनतात. उभा राह. पपई उभा राह. उभा राह. उभा. वा वा. इकडे ये. दिनताता वाजवा. वाजवा. मला हाताने खाली दिनताता करून दाखवायचं. वा वा वा. पुढचा प्रश्न एकदम जोरात. घाबरायचा. त्यामुळे आवाज कमी येतोय. घाबरायचं. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी
चिकनी बस हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात, घाबरायचा. आता 2च प्रश्न राहिले, पार सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, पार बाहेर उभा राहणार ना. जोरात सांगायचं, पोरानं याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि पुढचा प्रश्न एकदम जोरात, घाबरायचा. आवाज कमी येतोय, घाबरायचा. पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं. काय माल दिलाय गावाला, काय माल. अरे याच्याकरता छंद लागला पाहिजे. गोविंद 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 मनला लिया छंद, मनला लिया छंद, मग गोविंद दे गाया, मग गोविंद दे गाया. मनला लिया छंद, मनला लिया छंद, मग गोविंद दे गाया, मग गोविंद दे गाया. बस ते जात नाहीत पुढं. माझ्या कीर्तनातून घरी गेले माणसं जात नाहीत, घरी गेले पुढच्या वर्षी येत नाहीत. गोविंद गोविंद मनाला लागली या छंद, मनाला छंद लागला पाहिजे. म्हणून ध्यानात ठेवा, स्वर्गीय झुंबरदासजी खटोट सामाजिक प्रतिष्ठान यांच्या 10व्या वर्षात, मी सलग 10 वर्ष येतोय. पण 10च्या 10 वर्ष गर्दी तेवढीच आहे बुवा.